तरुण मुलींसह वयवर्ष 45 पुढील महिलांचे काढले जाणारे गर्भाशय ही समस्या जवळपास 10% महिलांमध्ये दिसून येते। मात्र यामागे गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश पुढारी न्यूजने केलाय। मोठमोठ्या रुग्णालयात विमाधारक महिलांच्या अशा शस्त्रक्रिया करून रुग्णालय पैसे उकळत असल्याचं समोर आलंय। याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। नोकरी करणाऱ्या 10% महिला काढतायत गर्भपिशवी। गर्भाशय शस्त्रक्रिया करून उकळले जातायत पैसे। गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश। साधारणतः 25 ते 30तील लग्न होऊ न शकलेल्या महिलांचे गर्भाशय काढले जात असल्याचं समोर आलंय। यासाठी गर्भाशयातील फायबर गाठींचं कारण पुढे केलं जातंय। मात्र शस्त्रक्रियेतून मिळणारे पैसे हे सुद्धा यामागचं कारण असल्याचं दिसून येतंय। नोकरी करणाऱ्या तरुण मुलींसह 45 वर्षातील 10% महिला काढतात गर्भपिशवी। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरात गर्भाशय काढण्याचं प्रमाण 10%च्या घरात। 25 ते 30तील महिलांना गर्भाशयातील फायबर गाठींचं कारण सांगून गर्भाशय काढले जातात। 40शी उलटलेल्या महिलांना तर किरकोळ कारणासाठी सुद्धा गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो। अनेक कारखान्यांमध्ये कंत्राटी स्वरूपातील महिला कामगारांचे गर्भाशय काढले जातात। डॉक्टरांचा सल्ला, मासिक पाळीचा त्रास, कर्करोगाची भीती अशा कारणांमुळे महिलांची गर्भाशय काढली जातात। डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसमधून महिलांचे गर्भाशय काढण्यासारखे गोरखधंदे अनेक शहरात सुरू आहेत। अनेक रुग्णालयांमध्ये विमाधारक महिलांवर गर्भाशय शस्त्रक्रिया करून पैसे उकळण्याचा धंदा डॉक्टरांकडून सुरू आहे। गर्भाशय काढल्यानं महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। हार्मोनल इम्बॅलन्स, कंबर दुखणं, नेहमी पोटात दुखणं, किडनीवर परिणाम अशा अनेक समस्या उद्भवू शकतात। अंगदुखी, हातपाय सुजणं हा त्रास होत असल्याचं सुद्धा महिलांचं म्हणणं आहे। बऱ्याचदा गर्भाशय काढलेल्या महिलांनी ही चूक झाली अशीच भूमिका मांडली आहे। जनरली गर्भपिशवी ज्यांना काढायची असते अशा महिलांना फायब्रॉइड म्हणून मोठ्या गाठी असतात, मल्टिपल फायब्रॉइड्स असतील किंवा ॲडेनोमायोसिस म्हणजे गर्भपिशवीला जर सूज असेल, अशा महिलांमध्ये पण आपण गर्भपिशवी काढण्याचा सल्ला देत असतो। त्याचबरोबर काही महिलांना गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर असेल किंवा गर्भपिशवीच्या आतमधल्या अंतःस्त्राचा म्हणजे ज्याला एंडोमेट्रियम म्हणतो त्याचा कॅन्सर असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर असेल, अशा कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये गर्भपिशवी काढणं योग्य आहे। परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा आजार नसताना गर्भपिशवी काढणं हे अवॉइड केलं पाहिजे। गर्भपिशवीमध्ये बऱ्याचदा फायबर गाठी दिसून येतात। मात्र या गाठी कॅन्सरच्या असू शकतात असं सांगून बऱ्याच रुग्णालयामध्ये गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो। दरम्यान गर्भाशय काढलेल्या महिलांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतोय। यामुळे हार्मोन्स आणि किडनीवरती मोठा परिणाम होत असल्याचं पुढे येत आहे। तर मन आणि गर्भाशय याचा जवळचा संबंध आहे। सध्या स्त्रियांना संसार आणि करिअर याची कसरत सांभाळता बऱ्याचशा मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं। म्हणजे उदाहरणार्थ करिअर की लग्न यापासूनच सुरुवात होते आणि त्यामुळे उशिरा लग्न होणं किंवा अपत्य उशिरा होणं किंवा बरेच वेळा काही नैसर्गिक अर्जेस स्त्रियांच्या दाबल्या जातात आणि त्या संवेदना दाबल्यामुळे सुद्धा अशा प्रकारे गर्भाशयाला त्रास होतात आणि गर्भाशय निरहणाची शस्त्रक्रिया करावी लागते। गर्भाशय काढण्याचा हा मुद्दा बीड सारख्या ग्रामीण भागासह आता शहरी भागामध्ये सुद्धा येऊन पोहोचलाय। 35 ते 40शी उलटलेल्या महिलांना मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये किरकोळ कारणासाठी गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे मुंबई आणि ठाणे सारख्या शहरामध्ये सुद्धा गर्भाशय काढण्याचं प्रमाण 10%च्या घरात आहे। वर्क स्ट्रेस कसा हँडल करावा, घरच्या गोष्टीचा तणाव जी बऱ्याच आजूबाजूच्या लोकांकडून किंवा बाकी घरच्या एक दुसऱ्याशी जेव्हा ते बोलत असतात त्यांच्याकडून येत असतं, तर ते त्यांचं निराकरण कसे करायला पाहिजे ह्यांचं मार्गदर्शन आम्ही करत असतो आणि त्यात स्वतःचं मनस्वास्थ्य कसे चांगले ठेवावे यात मार्गदर्शन आम्ही करत असतो। जर खरोखरच गरज असेल तर गर्भपिशवी काढणं योग्य आहे, पण गरज नसताना गर्भपिशवी काढली तर विविध समस्या महिलांना येऊ शकतात। क्षुल्लक कारणावरनं आपण आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव काढून टाकणं हे आयुष्याशी खेळण्यासारखं आहे। विमाधारक महिलांवरती गर्भाशय शस्त्रक्रिया करणं, कट प्रॅक्टिस मधून पैसे उकळले जात असतील तर आरोग्य विभागानं लक्ष घालणं आवश्यक आहे। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।